चला, झाडांना पोषक तत्वाने भरपूर खत दिलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या साली भिजत ठेवल्या. 8 दिवस 5 दिवस आपण ठेवू शकतो. टरबूजच्या साली जास्त आहे, केळीची साल आहे, त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारच्या साली आहे. आणि असं वरच्यावर मी करत राहते. बघा, ही शेवाळ निघाली वॉटर लिलीमधली, ती पण याच्यामध्ये टाकून ठेवली. आणि हे सर्व भिजत ठेवल्यानंतर माहिती आहे का, हे पाणी द्यायचं साध्या पाण्यामध्ये. एका बकेटमध्ये 1-2 मग आपण मिक्स केलं, झाडांच्या साईजप्रमाणे पाणी दिलं ना, आपल्याला पोषक तत्व फळांपेक्षा सालीमध्ये जास्त असतात. आणि या पद्धतीने बघा, तुम्ही 2 मग पाणी घेतलं, त्याच्यामध्ये बघा आता कौट आहे, हे नाही, हे आहे बेलाचं फळ. ते रस्त्याने जाता जाता मला सापडलं आणि ते सुद्धा मी भिजत ठेवलं. म्हणजे बघा, काहीच वाया जात नाही बागेमध्ये. सगळ्या गोष्टींचा आपल्या बागेमध्ये उपयोग होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण हे लिक्विड बनवू शकतो, किंवा मग आपण खतामध्ये तर उपयोग करतोच. या पद्धतीने बघा, सर्व झाडं हिरवेगार राहणार आणि छान ऑर्गॅनिक पद्धतीनेच मी नेहमी माझं काम करत असते बागेमध्ये. आणि याचा रिझल्टसुद्धा मिळतो. फुलं भरपूर येत आहे आता, आणि काही झाडांची ग्रोथ पण खूप छान होत आहे आता. जेव्हा खूप फुलं येतात किंवा झाडं आपल्याला छान दिसतात, तर आपलं काम करायचं मेहनतीचं अजून वाढते. या पद्धतीने बघा, आपण भरपूर झाडांना हे खत देऊ शकतो. आणि कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थित उपयोग करायचे, अदलून बदलून खत देत राहायचे, त्याच्यामुळे झाडांना सर्व पोषक तत्व भेटेल. आणि इथं बघा, अडेनियम वगैरे सर्व आहे ना, यांना पण उन्हाळा खूप असल्यामुळे फंगस लागण्याची भीती नाही आहे. त्याच्यामुळं या पद्धतीने मी सर्व झाडांना देऊन देते. किचन वेस्ट वगैरे, नाहीतर मग तुम्ही गाळून घेऊ शकता हे पाणी, किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरायच्या कॉटनच्या, आणि ते पिशवी एखादा दगड ठेवून बकेटमध्ये ठेवायचं, म्हणजे लिक्विड तयार होईल आणि आपल्याला हे काहीच जाणार नाही. आणि गुलाब तर एवढा बहरलेला आहे ना, यांना इथं बघून मला इथं बसावंसंच वाटते दिवसभर. कारण हे फुलांना इतकी चमक आलेली आहे की जवळून जर कॅमेरामध्ये इतके चमक, म्हणजे फुलांचा रंग वेगळा दिसत आहे याच्यामुळं, उन्हामुळे. नाही तर हे फुलं वेगळ्या रंगाच्या, इतके म्हणजे थोडेसे लाईट आहे, एकदमच लाईट दिसतात, डार्क आहे. आणि या पद्धतीने बघा, गुलाब बहरला इतका, तर त्याला पण देऊन देते हे खात. प्रत्येक झाडाला दिलेली आहे मी. बघा, या गुलाबाचा कलर बघा तुम्ही कसा दिसत आहे, तर खूप जास्त असा पिंक कलर दिसत आहे, तसा रेडची कलर असते याचा. आणि गावरानी गुलाब आहे. गावरानी गुलाब खूप बहरते बघा. अर्धे फुलं आईने त्या दिवशी तोडले, त्याचे डबल फुलं झाडांवर आले. अजून काही काड्या उमलाच्या. हे फुलांना बघून एकही फुल तोडायची इच्छा होत नाही. अशा प्रकारे आपण घरगुती खतांचा उपयोग करू शकतो.